ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. आता आपल्याला मुक्ताबाई सोपान काका आता गोरा कुंभार बघा, प्रत्येक समाजामध्ये त्या समाजाचा उत्कृष्ट करण्याकरता, त्या समाजाच्या लोकांना सत्मार्गाला लावण्याकरता प्रत्येक समाज, आपण जाती म्हणतो ना, प्रत्येक समाज जातीमध्ये एक अशी महान व्यक्ती जन्माला येऊन गेली आणि त्यांनी त्या लोकांना आदर्श घालून दिला. का तुकाराम महाराजांनी सांगितले, आधी प्रपंच करी नेटका मग परमार्थ विवेका. तर प्रपंच अगोदर प्रपंच आणि परमार्थ. आता नुसता परमार्थ केला ना तो आळशी होतो, आणि नुसता प्रपंच केला ना तो कोण होतो? राक्षस होतो. खा प्या मजा करा. म्हणून कामामध्ये काम मुक्ती म्हणा राम राम, जाईल हा बळ सिंधू एक होईल कामाचे. तर काम करा, आणि गीतेत सांगितलेले कर्म नका धारेषु महाफलेषु करा. अर्जुना, कर्म कर. मग तुझ्या जातीत असेल, त्या समाजात असेल, ते कर्म तुला प्यारे. आणि दुसरं काय सांगितलं? परधर्म भयावो. दुसऱ्याची आई किती जरी काही असली तर आपली जी आई आहे ना, तर कशी असो, येडी असो, विद्रूप असो, कुरूप असो, पण ती त्याला प्यारी. काय एक दिवस काय झालं, एक मुलांना अशा साड्या वाळत घातल्या होत्या आणि भारी भारी होत्या साड्या. एक फाटकी होती. त्या मुलांना काय केलं, ती फाटकी साडी आणली आणि त्याला विचारलं, का रे बाबा ह्या नव्या का नाही आणल्या? ते मुलगा काय म्हणलं, माझ्या आईची फाटकी जरी असली तरी माझ्या आईची. म्हणून आपली आई, आपलं गाव, आपला तालुका, आपला जिल्हा, आपलं राज्य, आपला देश आपण केला. म्हणून परधर्म भयावह. मग प्रत्येक समाजामध्ये असे एक संत होऊन गेले आणि त्यांनी प्रपंच केला आणि परमार्थ केला आणि लोकांना चांगल्या मार्गाने जाण्याचा मार्ग शिकवला. असे गोरा कुंभार काय करायचे? मडके घासायचे, मडके करायचे. आता आधुनिक साधनं निघाली. त्यावेळेला माती आणायची, मग ती माती तुडवायची, तुडवून पार चिकणी करायची आणि मग त्याचे मडके करायचे. आणि बघा, आयुर्वेदात सांगितलेलं आहे का आज मडक्यातलं पाणी पिणं, मडक्यातलं अन्न खाणं, नवरात्रामध्ये जे घट बसवतो त्या मडक्यामध्ये तो आदर्श आहे. मडक्यातलं पाणी प्या, मडक्यातलं अन्न खा. जर्मलचे भांडे आहे ना, इंग्रजांनी आपल्याला ते भांडे दिले, त्याचा जो अर्क आहे ना तो पटत जातो, त्याने टिकून होतो. आणि आरोग्याकरता जर म्हणत तर मडकं हे खूप चांगलं असतं. आणि मग ते मडक्याचं तुडवचं काम चालू असताना गोरबा विठ्ठल 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 असे म्हणत आणि डोळे झाकून आणि भगवंताचं चिंतन करत होते आणि काम चालू होतं. मुखाने नाम, हाताने काम, पायानं काम. आणि त्याचं जे मुलगं आहे काय, ते मुलगं बाबा बाबा, आता लहान मुलाला काय कळतंय, आणि ते मुलगं रांगत आलं आणि बाबाच्या कमराला बिलगायचं आणि बाबाचं विठ्ठल विठ्ठल चालू होतं. बघा, इतका ध्यानात मग्न होता. आणि मग त्याने काय केलं, ते मुलगं तोडून टाकलं. त्याचं त्याला भान नाही. भक्ती कशी करावी? गेले देव बाण विसरुनी, संत आयसे जाना जे देई उदास, गेले आशापास निवारुनी. त्याच्या देहाचं भान नसतं. आणि आपण काय करतो, मंदिरात जातो, एवढी मोठी यादी घेऊन जातो. निरपेक्ष सुचिर दक्ष उदासीन गतव्यता. निरपेक्ष भावनेने जर भगवंताचं काम केलं ना तर योगक्षम वायम त्याचं काम भगवंत करतो.
ना आपली भक्ती कशी, देवा तुला मी हे देईल, तू मला ते दे, आणि जाताना एक नारळ घेऊन जातो आणि एवढी मोठी यादी देतो, मला हे दे, मला ते दे. आणि देव काय म्हणतो, अहो तुमच्याकडे जर एखादा माणूस आला, आपण काय म्हणतो, आपलं म्हणणं थोडक्यात सांगा. तुम्ही एखाद्या मंत्र्याकडे गेले, जास्त पल्ला लावला ना, त्याला वेळ नाही तेवढा ऐकायला, तसं भगवंताला वेळ नाही. म्हणून संतांनी काय केलं, देवा का तुका म्हणे काही न मागो आणि तुझ्या पायी सुख सर्व आहे, काहीच मागितलं नाही. आणि मग निरपेक्ष भावनेने ज्या वेळेला भगवंताची सेवा करतो ना, आपण देवळात जातो आणि आपलं लक्ष कुठं चपला तर राहतं काय. आणि यादी मोठी देवाकरता मागायची, तर देवानं काय दिलं पाहिजे, काय काय दिलं नाही तुम्हाला, दिले इंद्रिय हात पाय कान मुख बोलाया वचन, तेने तू जोडशी नारायण गा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्याने रस चाकितो, मधुर जीवाचे आणि बोलतो, हाताने बहुशाल काम करतो, विश्रांती घ्यावया घेतो, झोप फिरून उठतो, ही ईश्वराची काय यायला पाहिजे भगवंताने. बघा, माणसाला जे इंद्रिय दिलेत त्याची जर किंमत केली ना, त्याची किंमत केली जाणार नाही. बघा, डोळे, कान, हात, पाय, तोंड, झोपतो उठतो, एवढं भगवंत आपलं करतो, तरी म्हणतो भगवंतानं मला काय दिलं नाही. काय मनुष्य शेवटपर्यंत देवावर दोष देतो, काय चुका हा करतो आणि चूक देवावर देतो. देवानं केलं, देव म्हणतो मी कुणाचंच वाईट करत नाही आणि कुणाचं चांगलं आहे. तुझं जे कर्म आहे ना, त्या कर्मानं जे जे वांची प्राणी ते ते पूर्वी चक्रपाणी, तू जशी वासना वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, तो झाला अंगे हरिरूप. तू जशी वासना आहे ना, तू जसं चिंतन आहे ना, तेच होतं आत्ताचं किंवा पहिलं. आणि म्हणतो देवानं वाईट केलं. आज सतत माणूस दुसऱ्याकडं बोट करतो आणि 4 बोटं त्याच्याकडे असतात, दुसऱ्याकडं बोट करतो आणि तो सलामत राहतो काय. आणि मग देवानं काहीच कमी केलं नाही, आणि देवाकडं काय मागतो, अरे तुला जे आज जेवायला मिळणार आहे, तुला जे धन मिळणार आहे, प्रारब्ध. मनुष्य जीवनामध्ये क्रियामान आणि प्रारब्ध, क्रियामानाला महत्त्व आहेच आणि शेवटी प्रारब्ध आहे, दोघांची सांगड असते. आणि देव त्याच्यावर टेपरं घेत नाही. काय झालं हो, का ना मेला, आमकं झालं, तो त्याच्यावर टेपरं घेत नाही. आणि मग ते मुलगं जेव्हा त्याने तुडवल्यानंतर त्याची बायको आली, बघते मुलगं कुठे, आणि जेव्हा ते त्याच्यामध्ये ते रक्ताचं थारोळं आणि ते मातीमध्ये, आणि मग तिनं शिव्या दिल्या, काय विठ्ठलाला शिव्या दिल्या, आणि त्यावेळेला त्याने बोललं. आणि मग त्यांनी काय केलं, बायकोला त्याला शिव्या दिल्यानंतर त्याला खूप राग आला. बघा, जो भक्त असतो ना, तो देवाला जर शिवी दिली त्याला राग येतो, आणि भक्ताला जर शिव्या दिल्या तर देवाला राग येतो. बघा, दक्ष राजाना शंकराला किती शिव्या दिला. त्या नारदानं विचारलं, तुम्ही एवढं शिव्या देत का नाही राग येत, म्हणून माझ्या तो गंगा आहे. पण त्यांनी जेव्हा त्याच्या गणाला नंदीला शिव्या दिल्या, तेव्हा त्याच्या घामातून थेंब पडला आणि त्याचा वीरभद्र झाला, आणि त्या वीरभद्रानं त्याचं मुटकं उडावलं आणि ते पायानं ठेसून टाकलं. आणि मग पार्वती रडायला लागली, मग बकराचं मुटकं कापलं आणि त्याला जोडलं. म्हणून तेव्हापासून मी बकरं कापायची पद्धत आहे. काय आज म्हणजे त्याला ज्ञान झालं त्या बकराला, आणि तो दक्ष राजा, तेव्हापासून लोक हे करतात. तर असं ज्या वेळेला त्याने शिव्या दिल्या आणि तिनं, आणि मग तो त्याला मारायला धावला, मला जर माझ्या अंगाला हात लावाल तर मला विठ्ठलाची शपथ. आता लोक शपथी घेतात, काही करतात, त्याचा काही परिणाम नाही. शपथीचा परिणाम नाही काच आहे. कोर्टात जातात, गीतेची शपथ खरं बोलल, खोटं बोलणार नाही, आणि कोर्टात जाऊन गीतेची शपथ घेऊन तो खोटंच बोलतो. काय आज शास्त्र पुराण सगळं लोकांना विसरून गेले. आणि मग बस झालं. त्याच्यानंतर मग आता मुलगं एकच होतं, मुलगं गेलं,
मग आता काय करायचं? मग मग आता ती म्हणे बुवा वंशाला दिवा हा पहिल्यापासून परंपरा आहे. चीनमध्ये ही परंपरा आहे. वंशाला दिवा पाहिजे. आणि मग आता माझी बहीण आहे, त्यांच्या वडिलांनी सांगितलं बा आता तुझ्या असे अंगाला हात लावायचा नाही. मग दुसरी करून आणली लग्न करायला. लग्न केलं. आणि मग सासऱ्यांनी काय सांगितलं? सासऱ्यांनी सांगितलं बा जसं हिला वागवलं तसं तिलाही वागवा, हिलाही वागवा. बस असं म्हणल्यानंतर लग्न लावलं. आणि बस आता बरेच दिवस गेले. आता काय घातलं ते शपथ? हिला जसं हिला कसा वागत होता? अंगाला हात लावायचा नाही. मग तिलाही त्याच वागवायचं. आणि मग एक दोन्ही बाजूला दोघी जणी झोपल्या असता आणि त्याचा हात पेण्या अंगाला लावला. बघा तिच्या अंगाला जेव्हा हात लागला आणि काय होती? विठोबाची शपथ होती. विठोबाची शपथ असल्यानंतर त्यांनी काय केलं? असा खांबाला कोयता बांधला आणि त्या फटके मारून दोन्ही हात तोडून टाकले. का? एवढी भगवंतावर निष्ठा आहे. आजही काही धर्मामध्ये लोक भगवंतावर निष्ठा ठेवतात, काही धर्मामध्ये. आणि काही धर्मात काही निष्ठाच नाही. काय काही धर्मामध्ये ते लोक इतके हे जिद्द आहे, पण काही धर्मात नाही. आणि मग दोन्ही हात तुटले, दोन्ही हात नाही. आणि मग पंढरपूरला गेले आणि कीर्तनामध्ये टाळ्या वाजवा. आणि एक श्रीमंत माणूस होता, त्याच्या पाचही बोटामध्ये 10 बोटात अंगठ्या होत्या. आणि विठ्ठल 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 वर हात करा, टाळ्या वाजवा. आणि मग त्याला लाज वाटायची, माझे हात कोणी अंगठ्या घेईल. आणि गोरोबा कुंभार आनंदाच्या भरात छोटे हात टाळ्या वाजवत होता. आणि मग भगवंतानं काय कला केली? त्याचे हात काढले आणि याला दिले, गोरोबाला दिले. बघा गोरोबाला हात फुटले. आणि असं गोरोबाची दृढ भक्ती, निश्चय, तशीच भक्ती आपण जर केली ना तर निश्चित आपल्याला भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही. पण आपली भक्ती कशी? स्वार्थी भक्ती. देवा मला हे दे, देवा मला ते दे. अरे मी सांगितलं ना, देवाना तुला काय द्यायचं ठेवले? चित्ती असू द्यावे ठेविले आनंद ते तैसेचे राहावे. चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्योग दुःखाचे केवळ भोगणे ते फळ संचिताचे. अरे जे प्रारब्ध असेल ते होणार आहे. आणि मग कसा राहा? आनंदी राहा, समाधानी राहा. आज जीवनामध्ये या विज्ञान युगामध्ये अनेक साधनं झाली. आणि ते साधनं कशा करता? हे साधन जर मी घेतलं तर मी सुखी होईल. मी बंगला गाडी एवढं करतो. कशा करता? सुख होण्याकरता. सुख कुठे? कुठे? इथे भगवंत कुठे? हृदयात. तुझे आहे तुझं पाशी परी जागा चुकलाची. तुझ्या हृदयात सुख आहे. आणि हा काय करतो? बाहेर सुख गवसतो. आत्मानंद, परमानंद काय? आणि या संतांना सुख वाचलं कुठं? भगवंतात. तसं आपल्या हृदयात भगवंत आहे. सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा, जगा आणि जगू द्या. दुसऱ्यावर प्रेम करा. दुसऱ्याला याच्यामध्ये येशू ख्रिस्तानं काय सांगितलं? शेजारावर प्रेम करा. आणि ज्या वेळेला त्या येशू ख्रिस्ताला सोळावं दिलं त्यावेळेला तो काय म्हणतो होता? भगवंता याला क्षमा कर, या राजाला, कारण तो अज्ञानी. त्यांनी माझ्या अंगाला खिळे का ठोकले? तो अज्ञानी. आणि मग त्याला क्षमा कर. जेव्हा त्यांनी वाक्य ऐकलं तेव्हा त्याला गैरवरून आला आणि त्यांनी त्याची पूजा करायची सुरुवात केली. तेव्हापासून शेजाऱ्यावर प्रेम करा शिकवणे. आपण शेजाऱ्याची काय करतो? सतत वैर करतो, सतत भांडणं करतो. म्हणून जगा आणि जगू द्या. दुसऱ्यावर प्रेम करा, दुसऱ्याला जीव द्या. बघा जर गोडवा असेल ना तर तिथं मुंग्या लागतात, माणसं येतात. जिथं गोडवा नाही ना तिथं माणसं येते नाही, मुंग्या येते नाही. म्हणून हृदयात काय ठेवा? प्रेम ठेवा, आपुलकी ठेवा.
आणि दुसऱ्यावर प्रेम करा. जेव्हा आपण दुसऱ्यावर प्रेम करतो आपलं हृदय आनंदी होतो. हा विज्ञानाचा सायन्स आहे. आणि असं तर तिरस्कार, भांडणं, झगडे आणि मग हे हृदयविकार, अनेक विकार सुरू होतात. म्हणून आनंदी राहा, समाधानी राहा, दुसऱ्याचं कल्याण चिता, देव तुमचं केल्याशिवाय राहणार नाही. ही शिकवण गोरोबा काकून घ्या, संतांकडून घ्या. जय वैद्यनाथ महाराज तुझे. आपल्या व्हिडिओला सदस्य क्लिक करा. जय जय